नमस्कार मैत्रिणींनो, मोती धागा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला हे मोत्याचं कमळ कसे करायचे ते शिकवणार आहे। तुम्ही याला गुलाब पण म्हणू शकता। तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीचे। आज आपण पिवळा गुलाब बनवणार आहे। त्यासाठी मी 5 नंबरचे मोती घेतले आहे, 30 नंबरचा तंगूस घेतला आहे, कैची आणि सुई। सुईमध्ये तंगूस ओवून घेतलेला। आधी सुरुवातीला आपण 10 मोत्यांचा सर्कल बनवू। त्यासाठी मी 10 मोती ओवून घेतलेले आहे सुईमध्ये। आता हा पहिला जो मोती आहे याच्यातून आपण सुई बाहेर काढू, म्हणजे हा 10 मोत्यांचा सर्कल तयार होतो। पूर्ण सुई आपण फिरवून घेऊ सर्व मोत्यातून। धागा ओढून घ्यायचा। आता आपण 3 मोती घ्यायचे। या ठिकाणी 3 मोत्यांचा सर्कल करायचा आपण, हे असा। आता हा मोती सोडून द्यायचा आणि या मोत्यावरती आपल्याला 4चा सर्कल बनवायचा। त्यासाठी 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची। पुन्हा 3 मोती, याप्रमाणे पुन्हा हा मोती सोडून द्यायचा। नंतर या मोत्यामध्ये सुई बाहेर काढायची। या पद्धतीने आपण पूर्ण सर्कल पूर्ण करू। एकूण हे 4चे सर्कल 5 तयार होतील आपल्या या ठिकाणी। तर मी करते, तुम्हाला दाखवते मग। हे पहा, हे असं झालेलं आहे, हे फूल तयार झालेलं आहे अशा या पद्धतीने। आता आपली ही सुई, हा धागा आपला या मोत्यावरती आहे। आता आपण या मोत्यातून सुई बाहेर काढू। नंतर या मोत्यातून या मोत्यातून। आता आपल्याला 5 मोती घ्यायचे। 4 आणि 5, हे 5 मोती घेतले। आता हा जो चौकोन आहे आपला, हा वरचा पहिला मोती आहे वरचा, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपण। या पद्धतीने आपण प्रत्येक याच्यावरही 5चा राऊंड करायचा। पुन्हा 5 मोती, 3, 4 आणि 5। पुन्हा या मोत्यातून सुई बाहेर काढली। पुन्हा 5 मोती, 2, 3, 4 आणि 5। पुन्हा या मोत्यातून सुई बाहेर काढायची। हे अशाच पद्धतीने इथे करायचं, तुम्हाला दाखवते मी। आता आपण या राऊंडवरती, या 3ऱ्या राऊंडवरती आलेलो आहे। पहिले सुरुवातीला तर 5 आपला 10चा सर्कल झालेला आहे। त्याच्यानंतर हे 4चे हे सर्कल झाले आहे। नंतर हे 5चे सर्कल। आता ह्याच्या शेवटी आहो आपण, हे 5 मोती घातले आहे मी। नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढली। आता बघू, आता व्यवस्थित बघा मैत्रिणींनो। आता या मोत्यावरती आपल्याला सुई बाहेर काढायची या मोत्यातून। आता आपण 3 मोती घेऊ। 3 मोती
नंतर या मोत्यातून, ज्या मोत्यातून आपण सुई काढली होती त्याच मोत्यातून आपण सुई बाहेर काढू, हे असं. नंतर या मोत्यातून सुई आपण बाहेर काढायची. पुन्हा 3 मोती घ्यायचे. प्रत्येक ठिकाणी 4 राऊंड करायचं आहे आपल्याला. सॉरी, 2च मोती घ्यायचे आहे. हे 2 ऑलरेडी आहे, हा खालचा आणि हा वरचा. याच्यातून आपण सुई बाहेर काढायची, याच्यातून. पुन्हा पुढच्या मोत्यांमध्ये जायचं. पुन्हा 2 मोती. नंतर या मोत्यातून, नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढायची. एकूण 3 फुल्या झाल्या, 3 सर्कल. हा 1, हा 2 आणि हा 3. आता आपल्याला चौथा करायचा आहे. चौथ्यासाठी या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. बघा, या मोत्यातून. पुन्हा 2 मोती. पुन्हा हे 2 मोती आहेच. हा 1 मोती आणि ज्याच्यातून आपण सुई काढली होती बाहेर त्या मोत्यातून, हे असं आहे. आता याला आपल्या साईडला करायचं. नंतर हे बघा, याच्यातून आपण सुई काढली बाहेर. नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढायची. याच्यावरती आता पुन्हा आपल्याला 4चा राऊंड करायचा आहे. एक आहेच, आपल्याला 3 मोती घ्यायचे. ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून आपल्याला सुई पुन्हा वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, एक झाला. आता हा दुसरा पुढच्या याच्यात जायचं, मोत्यामध्ये. पुन्हा 2 मोती. हे 2 मोती आहेच. या मोत्यातून, नंतर या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. पुन्हा या पुढच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढायची. पुन्हा 2 मोती. पुन्हा हा मोती आहेच. नंतर हा मोती, त्यातून सुई बाहेर काढायची. नंतर हा. पुन्हा 2 मोती. या मोत्यातून, नंतर या मोत्यातून. सुई बाहेर काढली, हे असं. आता आपली सुई या मोत्यातून निघालेली आहे. तर आता आपल्याला हे असं घ्यायचं. आता आपल्याला 2 मोती घ्यायचे. 2 मोती. या 2 मोत्यातून आता आपल्याला या 2 मोत्यावरती हे असं हे करायचं आहे. तर आपण या एकाच मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे बाहेर असं दिसेल. नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढायची. नंतर या, नंतर या, नंतर या. आता आपल्याला 1, 2 आणि 3 मोती मिळालेले आहे. आता आपल्याला फक्त एकच मोती पाहिजे यातून. बाहेर या एका मोत्यातून आपल्याला सुई हे बाहेर काढली, हे असं.
हे असं दिसेल. आता आपली एक पाकळी तयार झालेली आहे. याच प्रकारे आपण बाकीच्या पाकळ्या बनवून घेते. माझा धागा संपलेला आहे. मी नवीन धागा लावून घेते. आधी गाठ मारून घेऊ. दोन तीन मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची. मी दुसरा तंगूस लावून घेते, मग नंतर पुन्हा तुम्हाला पुढची पाकळी दाखवते. आता मी सुईमध्ये तंगूस ओवून घेतलेला आहे. आता आपली एक पाकळी झाली होती. आपण या ठिकाणी गाठ मारली होती. हे बघा, हे असं आहे, अशी पाकळी. आता आपल्याला या पाकळीतून पुढे जायचं. नंतर या मोत्यातून नंतर हा मोती. आता या मोत्यावरती आपल्याला 3चा सर्कल बनवायचा आहे. नंतर या मोत्यावरती 2 मोती आहे, तर 2 मोतीच घालायचे आपल्याला. हे पाहे 2 मोती, हा एक आणि हा 2, हा दुसरा, ज्याच्यातून आपण तंगूस बाहेर काढला होता, सुई बाहेर काढली होती त्याच्यातूनच. आता आपण पुढच्या याच्यावर जाऊ. या मोत्यावरती पुन्हा 2 मोती, हा एक मोती आणि हा मोती. आपल्याला या ठिकाणी 4चे सर्कल बनवायचे आहे. आणि 4, 3 झाले आपले, तर 4 शेवटचा. हा एक आणि हा 2. याला असं करायचं. हे पाहिजे झालं. आता आपला तंगूस याच्यातून या मोत्यातून बाहेर आलेला आहे, तर आपल्याला या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे आपण पुन्हा 4चा सर्कल बनवायचा. 1 2, त्यासाठी मी 3 मोती घेते. ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून आपण पाठीमागच्या दिशेने समोर सुई काढून घेऊ बाहेर. हे असं. आता या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पुन्हा 2 मोती, दोन मोती घेतले मी. हा एक मोती आहे आणि या मोत्यातून सुई बाहेर काढली. पुन्हा 2 मोती, सॉरी, या मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची. 1 आणि 2, हे 2 मोती या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई बाहेर काढली.
नंतर या मोत्यातून या मोत्यातून सुई काढली आपण, या मोत्यातून नंतर या मोत्यातून आणि मग या मोत्यातून सुई. आता हे असं करायचं. आता हे 2 मोती आहे, या 2 मोत्यांवरती आपल्याला 2 मोतीचा राऊंड बनवायचा. मग हे पाहिजे असे. मग यातून सुई बाहेर काढली, ही नंतर या मोत्यातून या मोत्यातून पुन्हा या मोत्यातून, मग या मोत्यातून नंतर या मोत्यातून. हे बघा या मोत्यातून. आता हे 1 1 2 आणि 3 इथे फक्त आपल्याला 1 मोती घेतला की 4चा सर्कल आपला पूर्ण होतो. या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ. नंतर या मोत्यातून. आता आपल्याला या पाकळीवर जायचं आहे ना, त्यामुळे याच दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची. नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढली, नंतर या मोत्यातून आणि नंतर या मोत्यातून. याप्रमाणे आपण या 2 पाकळ्या जशा केल्या त्याचप्रमाणे या पाकळ्या आपण बनवून घ्यायच्या. तीन मोती घेतले, यातून असं याप्रमाणे आपण हे सर्कल पूर्ण पाकळ्या बनवून घेऊ. मग मी करून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे पाहे आपलं कमळ गुलाब तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर दिसतं. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा म्हणाल पण किती सुंदर आहे म्हणून. तेव्हा मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी हा बनवावा अशी माझी खूप इच्छा आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मैत्रिणींना सबस्क्राईब करा, कॉमेंट्स लिहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट्स लिहा. आणि जे या माझा व्हिडिओ नवीन पाहत असतील, जे नवीन लोक असतील, त्यांनी बेल आयकॉनचं बटन जरूर दाबावं. म्हणजे माझ्या या नवीन नवीन कलाकृती आहे त्यांना त्याचे नोटिफिकेशन येईल आणि त्यांना बघायला मिळतील. तेव्हा नमस्कार मैत्रिणींनो, धन्यवाद.